नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत PS स्टडी टाइम या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आपण पाहणार आहोत TET पेपर 1 व पेपर 2 साठी महत्त्वपूर्ण अशा विषय ज्याचे नाव आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. तर चला मित्रांनो पाहूया. ह्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया. तर आपण पाहणार आहोत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. त्यामध्ये मानसशास्त्र व स्वरूप व व्याप्ती हे आपण बघणार आहोत. तर चला, मानसशास्त्र म्हणजे काय? मानसशास्त्राची संकल्पना ही काळाच्या ओघात बदलत गेली आहे. त्याची उत्क्रांती खालीलप्रमाणे पाहता येईल. सायकोलॉजी या शब्दाचा उगम सर्वप्रथम त्याचे निर्माता रुडॉल्फ गोकेल या जर्मन तत्त्वज्ञाने 16व्या शतकात सायकोलॉजी हा शब्द सर्वप्रथम तयार केला. त्याचा उगम पाहणार आहोत. सायकोलॉजी हा शब्द 2 ग्रीक शब्दापासून बनला आहे. सायको म्हणजेच आत्मा आणि लोगस म्हणजेच विचार. आणि आपण आता पाहणार आहोत मानसशास्त्राच्या व्याख्यांची उत्क्रांती. तर पहा, नंबर 1, आत्म्याचे शास्त्र ही व्याख्या कोणी केली? ॲरिस्टॉटल या शास्त्रज्ञाने केली. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ही व्याख्या किंवा संकल्पना मॅकडुगल या शास्त्रज्ञाने मांडलेली आहेत. त्याचबरोबर मानवी वर्तनाचे शास्त्र ही व्याख्या वॅटसन या शास्त्रज्ञाने केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याबद्दल व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये जाऊन आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा ह्या व्हिडिओशी रिलेटेड आणखी माहिती हवी असेल तर PS स्टडी टाइम या चॅनलवर येऊन सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.